मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आता संगमेश्वरवरून देवरुख साईडला जाते आहे. हा माझा गावचा फाटा फुटला आहे, जो माझ्या गावी उसगावात जातो. मी माझ्या मेगा सोबत राईड चालू केली आहे. मी आपल्या मुंबईपासून ते कोकणच्या दिशेने आली आणि आता देवरुखला जाते. तिथून मग जाणार आहे आंबे घाटामध्ये आणि तिकडून जाणार आहे कोल्हापूरला. कोल्हापूरला मी लग्नासाठी जाणार आहे, लग्न अटेंड करायला तिकडचं. सो चला, ही राईड लग्नासाठी तरी नाही आहे, तुम्हाला माहिती पडेलच कोणत्यासाठी आहे राईड. सो लेट्स गो. खूप सारं सामान आहे आपल्या बॅगेत, तो समजलं असेल. इट इज नॉट जस्ट अबाउट वेडिंग. मेगा चारिजाईडला बाहेर आणले म्हणजे कुठेतरी जाणारच. सो चला जाऊया. फर्स्ट राईड विंटर सीझन मधली. काय भारी गुलाबी थंडी पडली आहे आपल्या कोकणामध्ये. सेकंड लास्ट राईड असणार आहे ही माझ्या पूर्ण वर्षामधली. रत्नागिरी 207 किलोमीटर्स. आता इंदापूर येणार आहे. इंदापूर. आता नुकताच प्रेमाचा पाऊस पडून गेला होता आणि आली आहे मस्तपैकी सुंदर गुलाबी थंडी. समोर 0 विजिबिलिटी आहे आणि हे सगळे ग्लाउज वगैरे घातलेत म्हणून एवढं काही थंड वाटत नाही. हे काय बर्फ आहे काय माझ्या हातावर? गाइस, यू तो हमने लाख हसी देखे है, तुम सा नहीं देखा. गुलाबी थंडी पडली आहे आपल्या कोकणामध्ये आणि मी इथे आहे. काय सुंदर वातावरण आहे. इट इज ओनली 20% ऑफ विजिबिलिटी आणि मी चालली आहे कोकणातल्या रस्त्यांवरून. 200 किलोमीटर आता जस्ट गाडी चालून झाली आहे माझी. एक 374 किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत आणि 12 तासात आपण आपल्या गावच्या फाट्यावरती आलो आहोत. आपण आता गावी नाही जाणार आहे, कारण की आपली राईड कोल्हापूर मार्गे आहे आणि मग उद्या सकाळी लग्न, त्यानंतर आपली राईड चालू होणार आहे. इट्स अ सरप्राईज एव्हरीवन. 30,000 फॉलोअर्स झाले आहेत. हा सरप्राईज तर तुम्हाला भेटणारच आहे. मित्रांनो, आता मी मार्लेश्वरच्या कमानीच्या इथे आहे, जिथून मार्लेश्वरसाठी फाटा फुटला आहे मार्लेश्वरकडे जायला. आणि इकडे साकरपाच्या साईडला, साकरपा, पाली आणि कोल्हापूर साईडला फाटा फुटला. इकडून मी मागच्या बाजूने आली आता देवरुखवरून. माझे सगळे गावचे मित्र भेटले, तर मग आम्ही तिथे चहा नाश्ता केला आणि आता मी कोल्हापूरच्या मार्गाला चालली आहे, कारण की आपल्याला रंकाळ्याला पोचायचं आहे. हळद आहे आज, हळद कोल्हापूरला. कोल्हापूर मार्ग आहे ना, इकडून पण आहे आणि एक आहे ना मार्लेश्वरच्या इथून पण दिलाय मार्ग, जो आंबे घाटामध्ये त्याचा फाटा फुटलाय. मग तिथून हा शॉर्टकट आहे. पण आता इथे गौ रेडे वगैरे असणार. गेल्या टायमाला आपण जेव्हा डिसेंबरला कोल्हापूर खिद्रापूर राईड केली होती तेव्हा आपण तिथून आलो होतो, पण यावेळी आपण तिथून नाही जाणार आहे, आपण या साईडने जाऊया. सो समथिंग न्यू शुड हॅपन, राईट. मग तेच रस्ते घेऊन फायदा नाही, तर आपण नवीन रस्ता घेऊया. साखरपा, आंबेघाट आणि शाहूवाडीच्या इथून मग आपण रंकाळ्याच्या साईडला जाणार आहे. ईश्वरचा फाटा आपण जे कमाणी पाहिलेली तो इथून रोडवे येतो आणि मग नंतरला मग आंबेघाटाला जॉईन होतो. आणि इथून आलो आहोत आपण. रस्त्याचं खूप काम चालू आहे. साखरपावरून आहे ना, तो तिकडून ते इथपर्यंत ऑफिस आहे. पूर्ण रोडचं काम चालू आहे. माझी मेगा चारिजाईड खूप खुळखुळा होत आली यार. मला खूप वाईट वाटलं, पण हे छान वाटलं की काम चालू आहे रस्त्याचा एकदम जोरात. आता पुढचा रस्ता बघूया आपल्याला कसा ठेवलाय. असं वाटत होतं आंबाघाट आहे की हरवला आंबाघाट असं दिसत होतं. तर लेट्स सी पुढचा आंबाघाट कसा हे लोक बनवणार आहे. मुद्दामूनच गाडी आणली आहे इथून. मित्रांनो, आंबेघाटामध्ये गाडी आहे आपली मेगा चारिजाड. आंबाघाट आहे ना इथून संपला आहे आणि आपण कोल्हापूरच्या दिशेने आलो आहोत.
आता थोड्याच वेळामध्ये शाहूवाडी येणार आहे. आंबेघाटाचं काम जोरदार तरीकेने चालू आहे. तिकडे माउंटन्सला पण आहे ना, ते लोक तारा लावत आहेत. अक्षरशः बघण्यासारखं होतं ते तारा लावण्याचं काम. आपण कसं थांबू नाही शकत म्हणून हे व्हिडिओ वगैरे काढला नाही, पण माणसं जे काम करतायत, हॅट्स ऑफ टू दॅम. साखरपा ते मार्लेश्वरचा फाटा तिथपर्यंत खूप खराब रस्ता आहे, पण तिथलाही काम जोरात काम चालू आहे. नो डाऊट आंबेघाटाचा फुल नक्षा चेंज होणार आहे. जेव्हा मी साखरपा ते मार्लेश्वरचा फाटा तिथपर्यंत मी गाडी चालवली तेव्हा असं वाटलं की अरे आंबेघाट अरे कुठे हरवला कुठे, लाईक इट वॉज लुकिंग डिफरंट ॲट ऑल. आंबेघाटाचा हा रूट घेण्यामागचं कारण म्हणजे मला थोडं वेगळं लोकेशन एक्सप्लोअर करायचं होतं. आपल्याला काय कोल्हापूरलाच पोचायचं होतं ना, आपली राईड तर दुसऱ्या दिवशी आहे चालू. तर मला आहे ना आंबेघाट चढायचा होता. गेल्या वर्षी आपण 7 डिसेंबरला उतरणं झालेलो आंबेघाटाचं आपण लोकेशन पहिल्यांदा पाहिलेलं अँड इट वॉज वर्थ. आणि जेव्हा खिद्रापूरची राईड होती माझी ड्रीम डेस्टिनेशनसाठी, आता पण एक मोठी ड्रीम डेस्टिनेशन आहे. रिझन भेटलं की कोल्हापूरला एका ॲक्टरचं म्हणजे माझ्या मित्राचं लग्न आहे, तर त्याच्यासाठी आपण अटेंड करण्यासाठी आपण तिथं जाणार आहोत. पण ते काय एकदम निमित्त ठरलं आणि आपली हम्पी राईड झाली आहे. वाड रत्नागिरीच्या बाजूला वसलेलं श्री केदारलिंग ज्योतिबा मंदिर. केदारलिंग ज्योतिबा मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख देवस्थान आहे. ज्योतिबा हे अंबाबाईंना राक्षसांशी लढा देण्यासाठी हिमालयातून आले होते आणि त्यांनी रक्तभोजनी रत्नासूर ह्या असुरांचा वध केला असे मानले जाते. ज्योतिबा यांना दख्खनचा राजा, केदारलिंग आणि सौदागर या नावाने ओळखले जाते. गाईज, मी आता कात्यायनी देवीच्या मंदिराच्या हिलवरती जात आहे, जे कोल्हापूरमध्ये स्थिर असलेलं एक हिल पॉईंट आहे. तिथेच लग्न आहे. लग्न दुपारपर्यंत उरकणार आहे. आता आपण हळदीला चाललो आहोत. हळद झाल्याच्या नंतरला आपण तिथे स्टे घेणार आहे आणि नंतर सकाळी लग्न लावून लग्नाच्या विधी पाहून दुपारी जेवून 2:30च्या नंतर आपण आपली राईड चालू करणार आहे. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.